सुरू आहेत। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी यशवंत किल्लेदार सध्या आहेत। किल्लेदारजी नमस्कार। साकी नाक्यामधून ही अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना म्हणावी लागेल। एक मॅनहोलचं झाकण लावण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामध्ये जवळपास 11:15च्या सुमारास एक व्यक्ती पडलेला आहे। 11:15च्या आता जवळजवळ 1:45 झाले, 4 तास झाले। 4 तासात तुम्हाला वाटतं ती व्यक्ती काही जिवंत असेल? बोलू नये, पण प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर ती व्यक्ती आता इतक्या वेळ मिळाली नाही म्हणजे ती दगावली आहे हो। मला सांगा, परवा झाड पडून सुद्धा एक लहान मुलगा विद्यार्थी गेला। त्याच्याही काही वर्षा अगोदर अनेक घटना अशा पद्धतीच्या होतात। तर ही काही पहिल्या होत नाही। आपण काय करतो, त्यावेळच्या घटनेची चौकशी करतो, चौकशी आयोग नेमतो, चौकशी अंती त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ। 2-4 अधिकाऱ्यांना काहीतरी सस्पेंड निलंबित करतात, चौकशीनंतर पुन्हा त्यांना घेतात। हे असंच चाललेलं आहे। ह्याच्या कायमस्वरूपी उपाय असा काही होतच नाही। आम्ही सभागृहात अनेक वेळा बोललेलो आहोत की यंदा नालेसफाई नीट झालेली नाहीये। नालेसफाईचा फक्त फार्स केला जातोय। कॉन्ट्रॅक्टरवर कोणाचंही लक्ष नाही। कुठलाही अधिकारी, कुठलाही प्रशासनातला अभियंता तिकडे जात नाहीये, तिकडे इन्स्पेक्शन करत नाहीये, त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाहीये। रस्ते कामाच्या बाबतीत पण तोच प्रकार आहे। रस्त्याचं काम कॉन्ट्रॅक्टरला दिलं, सोडून देतात। तुमचा अभियंता तिकडे जातच नाहीये, तिकडे फिरकत पण नाही। तो नीट काम करतोय की नाही करतोय। हरित लवादाचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे ते झाडांच्या भोवती जे काही काम आहे ते त्या पद्धतीने करतोय की नाही करतोय, त्याची मुळं तो कापतोय, कोणाचं लक्ष नाहीये। या सत्ताधाऱ्यांनाही काही पडलेली नाही, कारण त्यांना सत्ता राबवताच, प्रशासन हाताळताच येत नाहीये। ते पूर्ण भांबावलेल्या मनस्थितीत आहेत। अशा परिस्थितीत लोकांचे हाकनाक बळी चाललेले आहेत आणि आम्ही जर बोलायला गेलो तर आम्हाला विरोधक म्हणून ते विरोधक आहेत, विरोधच करणार अशा पद्धतीने घेतात आम्हाला। आम्ही खरोखर पोटतिडकीने तिथे बोलत असतो, परंतु हे गांभीर्याने घेतच नाही। परंतु यशवंत किल्लेदारजी, आपण म्हणताय की तुम्ही सभागृहामध्ये हा मुद्दा मांडलेला होता, मात्र आत्ताची ही घटना समोर येते, त्यामुळे आता याला नेमका जबाबदार कोण आहे? जर मी सांगतो ना, सत्ताधारी आहेत, म्हणजे नुसतं प्रशासनाला जबाबदार धरून चालणार नाही। प्रशासन जबाबदार आहेच, कारण प्रशासन मुजोरी आहे। मुळेच हा सगळा प्रकार होतोय। पण त्यांना प्रशासनाला हाताळणारे सत्ताधारी जबाबदार आहेत ना। प्रत्येक गोष्ट तुम्ही कॉन्ट्रॅक्टरवर आणि त्या प्रशासनावर ढकलून नाही चालणार। सत्ताधाऱ्यांची पण नैतिक जबाबदारी आहे, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला हवी। बर, धन्यवाद यशवंतजी, तुम्ही आमच्याशी बोललात, याबद्दल आभार आपले। आणि यानंतर भेट जाऊयात यशवंत घाडी सध्या आपल्यासोबत आहेत।